मजेत ना? मी अनिसा शेफी. मी अनिसा कसायका चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज मी बनवणार आहे फिश. होय, आज माझ्या घरच्यांना खायची होती फिश करी, तर आज मी बनवते कोकणी स्टाईल फिश करी. खूप छान होते, सुंदर होते आणि एवढी टेस्टी होते की खाणारे खातच राहणार. तर चला आपण बघूया कोकणी स्टाईल फिश करी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल. तर चला, आज आपण बनवतोय कोकणी स्टाईल मच्छी करी. होय, त्यासाठी मसाला लागेल. तर मी घेतलेला आहे ते एक मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो, लाल मिरच्या घेतलेल्या आहेत 2 ते 3, ओलं खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं धणं, जिरं आणि कोथिंबीर एवढं घेतलेलं आहे. हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मी आलं लसणाची पेस्ट वापरणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आलं आणि लसूण ह्यामध्ये मसाल्यामध्ये घेऊ शकता. मी पेस्ट वापरणार आहे 1 चमचा. तर आपण हा मसाला आधी मिक्सरला वाटून घेऊया. सर्व जिन्नस ह्यामध्ये घालून घेऊया आपण मिक्सरला. वाव, मसाला आपला रेडी आहे. किती छान कलर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपण फोडणीची तयारी करूया. मी इथे कोकणी स्टाईल मच्छी करी बनवण्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये 2 पळी तेल घालून घेतलेलं आहे. तेल आपलं गरम झाले की आपण मसाला घालून घेणार आहोत. तेल आपलं छान तापलेलं आहे. आता आपण मसाला घालून घेऊया. मसाला तेलावर छान भाजून घेऊया. फोडणीमध्येच मी 3 ते 4 चिरफळ घालून घेणार आहे. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता. रश्श्याला टेस्ट खूप छान येते करीला. करी खूप छान लागते. करी तुम्ही भातासोबत, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी कशासोबतही खाऊ शकता. खूप छान आणि सुंदर होते. थोडीशी हळद घालूया. वाटणात आपण काश्मीरी लाल मिरची वापरली होती. आता मी इथं घरगुती माझा कांदा लसूण मसाला वापरणार आहे. त्या मिरचीमुळं फक्त कलर येतो आणि ह्या आपल्या घरच्या मसाल्यामुळे तिखटपणा येतो आणि टेस्टही वाढते. छान सर्व मसाला भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. मी थोडेसे कोकम भिजवून घेतले होते, ते घालते. मिक्स करूया. मसाला छान भाजला गेलेला आहे. आता आपण यामध्ये पाणी घालूया. मिक्सरचं भांड्यामध्ये थोडासा मसाला चिकटलेला ते मी फिरवून घेतलेला आहे. तुम्हाला जशी पातळ किंवा घट्ट जशी करी हवी मच्छी करी तसं तुम्ही पाणी घालून घेऊ शकता. आता मी इथे मीडियम टाईपमध्ये करणार आहे. जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही. पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण छान ह्याला उकळी आणून घेऊया. उकळी आली की मग आपण ह्यामध्ये मासा घालणार आहोत. तोपर्यंत थोडंसं झाकून ठेवूया. याला मीडियम गॅसवर झाकून याला शिजून देऊया. चेक करूया. छान अशी उकळी आलेली आहे रश्श्याला, करीला. 2 मिनटं असं शिजवून घेऊया आणि मग आपण यामध्ये फिश सोडूया. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. पण चेक करूया. हां, छान आपला रस्सा रेडी आहे. आता आपण यामध्ये फिश सोडूया. मी इथे हलवा फिश घेतलेली आहे. तुम्ही तुमच्याकडे कोणती फिश अवेलेबल असेल ती घेऊ शकता. फिश यामध्ये सोडल्यानंतर फक्त 2 मिनटं आपल्याला झाकून शिजवून घ्यायचं आहे. आपली कोकणी स्टाईल मच्छी करी रेडी आहे. 2 मिनटं आपण असंच याला शिजवून घेऊया.
कोकणी स्टाईल फिश करी आपली रेडी आहे. किती छान झाली होय ना. झटपट होते, छान होते आणि टेस्टीही होते. एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी होते. आणि माझा चॅनल अनिसा का जायका ह्याला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भरभरून प्रेम द्या. थँक्यू.